गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण पाहिलं की गुरु म्हणजेच आपलं सर्वस्व कसे असतात, बरोबर आहे. आता मी त्यावेळेस आपल्यासोबत चर्चा केली होती की जर आपल्याकडे कोणतंही साहित्य उपलब्ध नसेल तर साहित्य उपलब्ध नसताना देखील आपण चित्र कसे काढू शकतो की कोणतीही गोष्ट आपण कशी करू शकतो. तर आज आपण ल म कडू यांचा मी चित्रकार कसा झालो हा धडा अभ्यासणार आहोत. आता पहा, ल म कडू यांचं चित्र आपण इथं पाहत आहोत की त्यांच्या चेहऱ्यावर किती छान असं हास्य आहे. याच्यावरूनच ओळखून घ्या की ते किती छान असे बाल साहित्यिक असतील. त्यांची लिहिलेली काही पुस्तकं इथे आपण पाहू. जॉर्ज कार्वर, चार्ली चॅप्लिन, देन झाड, छोटे दोस्त, खारीचा वाटा अशी काही त्यांची पुस्तके आहेत. तर ल म कडू यांच्याबद्दल आपण अधिक माहिती पाहूयात. मोठ्या माणसांच्या समूहात लहान मुले मुली यांचेही अस्तित्व आहे. हा विचार करणाऱ्या ल म कडू यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने मुलांसाठी लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाचा आणि चित्रकाराचा उचित सन्मान झाला आहे. त्याचबरोबर मोठ्यांच्या विचार प्रक्रियेत स्थान नसलेल्या छोट्यांनाही या निमित्ताने प्रतिष्ठा मिळाली आहे. मुलांचे स्वतंत्र भावविश्व असताना ज्येष्ठ मंडळी आपले अनुभव मुलांवर लादतात आणि त्यांना गृहीत धरतात. मुलांच्या बाबतीत घेतले जाणारे निर्णयही याच अनुभवातून आलेले असतात. ते मुलांच्या जगण्याशी निगडीत नसतात. आपले लेखन आणि चित्रकला यातून मुलांच्या भावविश्वांचे सर्जनशील रूप घडविणाऱ्या कडू यांचे मुलांबाबतचे हे निरीक्षण प्रत्येक पालकांसाठी चिंतनशील आहे. लहान मुलांचे भावविश्व जाणून घेत लिहिता होणारा लेखक, चित्रकार आणि प्रकाशक ही त्यांची ओळख. यापुढेही जाऊन कडू मुलांसाठी विविध प्रयोग करत असतात. शालेय वयातच लेखन आणि चित्रकलेला प्रारंभ झालेल्या कडू यांनी पुढे सर्जनाचा हाच मार्ग स्वीकारला. आता पहा, ल म कडू यांनी मुलांच्या भावविश्वाची काय केलेले आहे, आपल्याला सांगितलेले आहे की मुलांना देखील एक स्वतंत्र भावविश्व असते. पण ज्येष्ठ मंडळी काय करतात तर आपले अनुभव मुलांवरती लादतात. मुलांना सुद्धा त्यांचं स्वतंत्र मन आहे याची ओळख, याचे अस्तित्व ल म कडू यांनी काय केलेलं आहे, सर्व जगाला दाखवून दिलेला आहे. आणि हाच त्यांचा काय आहे, सर्जनाचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला देखील आहे. तर बघू, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ल म कडू यांच्याबद्दल काय माहिती दिलेली आहे. ल म कडू प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्यांची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथा संग्रह, जॉर्ज कार्वर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. निसर्गाच्या सानिध्यात आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्व अनुभवातून या पाठात सांगितलेले आहेत. थोडक्यात निसर्गाच्या सानिध्यामध्ये कला शोधण्याचे कसे अनेक मार्ग आपल्याला सापडतात
हे त्यांनी अनेक उदाहरणं देऊन पटवून दिलेलं आहे या पाठामध्ये बरं का. आता त्यांचेच खैरीचा वाटा या पुस्तकाचं एक चित्र इथे दिलेलं आहे. So in these lessons writer has proved that one can find various ways to find out inner skills if she stays in nature. Writer has mentioned his own experience to prove his point. Okay. तर आपण हा धडा पाहूया की या धड्यामध्ये काय काय म्हणतात आहेत लेखक आणि या धड्यामध्ये नक्की दिलेलं काय आहे. तर इथे एक निसर्गाचे चित्र मी तुम्हाला दिलेलं आहे. का दिलं असेल रे निसर्गाचं चित्र? कारण याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून आपल्याला कला कशा सुचतात, आपण कलेच्या कसे जवळ जातो हे आपल्याला लेखकाने त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. तर आपण याच निसर्गाबद्दल आणि निसर्गातून कशा कलाचा अभ्यास आपल्याला जोपासता येतो ते आपण पाहूयात. बघा धड्यामध्ये काय म्हणतात ते लेखक. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचंच आहे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. या परिच्छेदामध्ये नाना म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे, वेरियस, कला म्हणजेच कौशल्य, आर्ट, धुंडाळत म्हणजे शोधत, टू सर्च फॉर, आणि सर्जन म्हणजे निर्माणक्षम, क्रिएटिव्ह. ओके. तर हे या परिच्छेदामधले शब्दार्थ होते. काय म्हणतात आहेत लेखक इथे? तुमच्या एवढा म्हणजेच कुणा एवढा? तर तुमच्या वया एवढा. आत्ता तुमचं वय काय आहे? तर तुम्ही 8वीत आहात, बरोबर. तर त्यांनी जे अनुभवलेलं आहे ते अनुभव लेखक आपल्यासोबत लेखक काय करणार आहेत? चर्चा करणार आहेत की त्यांचा अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत की या नक्की काय आहे, काय अनुभव घेतलेला आहे त्यांनी. प्रथम निसर्ग. निसर्ग का? कारण निसर्गातूनच आपल्याला विविध कला समजतात आणि आपण निसर्गामध्ये गेलो तरच कलेच्या अधिक जवळ जातो. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचंच आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जर आपण निसर्गाच्या विरोधात गेलो तर आपल्याला त्याचे किती मोठे दुष्परिणाम अनुभवावे लागतात, बरोबर आहे ना. तर लेखक असे म्हणत आहेत की निसर्गाला कधी विसरून चालणार नाही आणि त्याच्या विरोधात न जाता त्याच्या मर्जीतच राहणं केव्हाही आपल्या फायद्याचंच आहे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला म्हणजेच वेगवेगळ्या कला, विविध कला शिकवतो. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं. आपल्याला माहिती आहे की निसर्गच आपल्याला धान्य, फळं, भाज्या हे आपल्याला सगळं निसर्गातून मिळतं. त्याच्यामुळे या निसर्गातच आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना म्हणजे विविध कला सुद्धा शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा. धुंडाळत म्हणजे शोधत. निसर्ग शोधला तर सर्जनाच्या म्हणजेच निर्माणक्षम मीन्स क्रिएटिव्ह आपल्याला आपसूक म्हणजे आपोआप सापडतात. जर आपण निसर्ग शोधत राहिलो तर आपल्याला विविध कला कशा जोपासता येतील, आपल्याला नवनवीन काय करता येईल ह्याचे मार्ग आपल्याला आपोआपच मिळतात. आता पुढे पाहू आपलं लेखक काय म्हणत आहेत. इथं पहा मी इथं एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये विविध मुले चित्र काढत आहेत, बरोबर आहे. ते एका खोलीमध्ये बसलेले आहेत आणि त्या बंद अशा खोलीमध्ये ते काय करत आहेत? चित्र काढत आहेत. तर
आपण आता हे चित्र पाहिलेलं आहे आणि आता या चित्राचा आणि लेखकाचा कसा संबंध आहे ते आपण पाहायचं का? चला तर मग बघू आपण आता काय नक्की पुढे लिहिलेलं आहे. बघा लेखक परत पुढे काय म्हणत आहेत. आत्ता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडीवरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप काही वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसली साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना वात्रटपणा वाटायचा. बघा लेखक इथे काय म्हणत आहेत की त्यांची जी गोष्ट आहे, त्यांचं जे शिक्षण आहे प्राथमिक शिक्षण, ते एका लहानशा खेड्यात झालं. आता खेडं म्हणजे गाव हे सगळ्यांना माहिती आहे की खेडेगावात आपल्याला काय काय दिसतं. हिरवागार निसर्ग दिसतो, तिथं दुथडी भरून वाहणारी नदी म्हणजे पूर्ण पाण्याने अशी भरलेली वाहणारी अशी नदी दिसते. पुन्हा निळे डोंगर, हिरवी रानं, हे सगळं इतकं सुंदर निसर्गरम्य जर वातावरण आपण पाहिलं तर आपल्यालाही साहजिकच आहे चित्र काढावेसं वाटतं. बरोबर ना? मग असंच लेखकाला सुद्धा काय वाटत होतं की चित्र काढावं. पण आता चित्र काढण्यासाठी जे साहित्य लागतं, जे आता आपण चित्रामध्ये वरती पाहिलं की मुलांकडे ब्रश आहेत, कागद आहे, कॅनव्हास आहे, हे काही कुठलं चित्र लेखकाकडे चित्र काढण्यासाठी कुठलं साधन हे लेखकाकडे उपलब्ध नव्हतं. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडा, पण साधा कागद सुद्धा त्यांच्याकडे चित्र काढण्यासाठी नव्हता. त्यांच्याकडे फक्त पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल आणि ती सुद्धा त्यांना जपून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता कारण नव्हती आणि त्याच्यानंतर एकच वही आणि एकच पेन्सिल. मग अशा वेळेस एवढ्या काहीच नसताना कशी चित्र काढायची? कारण चित्र जर काढली तर ते घरच्यांना सुद्धा आवडत नव्हतं. नाही त्यावेळेस त्यांच्या मास्तरांना, मास्तर म्हणजे शिक्षक, गुरुजी, टीचर, ते त्यांनाही आवडत नव्हतं. सो त्यांचा इतका धाक होता की कुणाला त्यांना चित्र वगैरे काढण्याची कुणालाच आवड नव्हती. आणि त्यावेळेस असे विचार होते की चित्र काढणं म्हणजेच वात्रटपणा, चावटपणा. चित्र वगैरे काढायला त्यावेळेस कोणाचीच परवानगी अशी नव्हती. आता पुढे पाहू की लेखक आता काय म्हणत आहेत. इथे पहा एक चित्र दिलेलं आहे मी. ते चित्रामध्ये काय दिसत आहे तर आपल्याला ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हामुळे पाणी, नदीचं जे पाणी आहे ते कमी होत चाललेलं आहे. आणि ते कमी झालेलं जे पाणी आहे त्यामुळे तेथील बरेचसे जे दगड आहेत ते आपल्याला दिसत आहेत काठावरती. बरोबर आहे? तर आता पाहू की लेखक काय म्हणत आहेत. का मी हे तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे? कारण पुढे लेखक काय म्हणत आहेत तर वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं. बरोबर आहे. उन्हाळ्याचे दिवस, त्यावेळेस पाणी हे साहजिक आहे कमी कमी होत जातं आणि पाणी कमी होत जातं, ऊन खूप असतं. तर अशा ह्या वैशाख महिन्यातलं जे ऊन आहे ते करपून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं.
काठालगत खूप खडक होते. आता बघा की गावातली सगळी मुलं आहे. आपल्याला माहिती की गावाकडे गेलो की उन्हाळा असला की विहिरीमध्ये तर हमखास आपण सर्वजण पोहायला जातो. किंवा जर नदी असेल आणि नदीला आपल्याला माहिती आहे की ऊन आहे, साहजिकच आहे, पाणी कमी आहे, त्यामुळे बरीचशी लोक नदीला सुद्धा काय होतात, नदीच्या डोहात जाऊन पोहतात आणि अंगात गारवा. आता उन्हाळा आहे, ऊन आहे म्हटल्यावरती खूप गरम होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अंगात गारवा म्हणजे थंड वाटायला लागलं की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. आता बघा लेखक इथे काय म्हणतात की काठालगत खूप खडक होते. पाण्याच्या आता इथे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपल्याला बरेचसे खडक दिसत आहेत. आता या खडकांचा उपयोग लेखकाने कसा करून घेतला असेल बघायचं का? नक्कीच बघूयात, चला. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांबरुंद पसरलेले आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. म्हणजेच लेखक काय म्हणत आहेत तर प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांबरुंद पसरलेले दगड त्यांना तिथे दिसले आणि त्या दगडांना पाहून लेखक काय म्हणत आहे तर आम्हाला तिथेच आमचा कॅनव्हास सापडला. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती. मग आता हे जी एवढे मोठे मोठे खडक आहेत यांच्यावरती मनसोक्त म्हणजे भरपूर चित्र लेखकाला काढता येणार होती, कारण त्यांना कशाचंही बंधन नव्हतं. कारण तिथे तुम्हाला कागद लागत नव्हता, पेन्सिल नाही, यामुळे घरच्यांचंही काय नव्हतं, घरच्यांना आवडत नव्हतं. मग आता घरच्यांना आवडत नव्हतं त्यामुळे त्यांना पर्याय त्यांनी कसा शोधला बघा बरं, तर खडकांवर मनसोक्त चित्र ते आता विचार करत होते की त्यांना त्याच्यावरती मनसोक्त चित्र काढता येणार होती. पण कशाने काढणार? आता त्यांनी पुढचा विचार केला की ही जी चित्र आहेत ती कशाने काढणार. तोही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम असतो. आता लेखक जिथे राहत होते त्या भागामध्ये कोणत्या रंगाचा मुरुम असतो तर तांबूस रंगाचा मुरुम. मुरुम म्हणजे एक प्रकारचा दगड आहे जो ठिसूळ असतो. तांबूस म्हणजे लालसर. तर शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. जर आपण कधी अनुभव घेतला असेल बांधकामाच्या वेळेस ज्यावेळेस मुरुम निघतो त्यावेळेस तो असा तांबूस, पिवळट असा वेगवेगळ्या रंगाचे असे 2 रंगाचे ते दगड दिसतात. ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते. मी तुम्हाला सांगितलं होतं की मुरुम असतो आणि शिवाय पिवळट रंगाचे दगड. म्हणजेच मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मुरुम हे दगड कसे असतात तर ठिसूळ असतात. त्यामुळे ते दगड आपटले की त्यांची पिवळी फक्की पडते. अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. बघा किती छान त्यांनी पिवळा रंग तयार केला. आपण तरी हा विचार करू शकतो का की मुरुमाचा दगड तो आपटला की त्याची काय तयार होते, पिवळी फक्की. म्हणजे पिवळ्या रंगाची फक्की म्हणजेच पावडर, चूर्ण. आणि ही कशी असते, अगदी पिठासारखी. हवं तसं त्याच्यात पाणी घातलं की त्याचा काय होतो, पिवळा रंग तयार होतो. मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. बघा त्यांनी पेन्सिल, खडू त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यांनी कशाचा वापर केला तर मुरुमाच्या खडकाचा वापर केला, चित्र काढण्यासाठी सुद्धा आणि रंग देण्यासाठी सुद्धा. आता पुढे लेखक काय म्हणत आहेत. काय काढू काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लालजर्द झालेल्या असायच्या. आणखी सुरसुरी यायची. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्यांची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाहीत. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कोठून आणणार.
बघा लेखक इथे काय म्हणत आहेत की काय काढू काय नको असं त्यांना व्हायला लागलं की त्यांना आता चित्र काढायला साधनं तरी मिळाली. दगड आहेत, त्यानंतर मुरमाचे जे दगड आहेत त्याची त्यांनी काय केलेली फक्की तयार करून म्हणजे पावडर तयार करून त्याचा पिवळा रंग तयार केलेला आहे. मुरमाचा दगडाने ते का ओला करून त्याच्याने ते चित्र काढत होते. पण किती काढू किती नको आणि ते रेषा काढण्यामध्ये इतके दंग व्हायचे की काळीत हातभर पुढे सरकल्यावर मागं वळून पाहावं तर रेषा वाळून लाल जर्द म्हणजे ओल्या. आता बघा आपण जेव्हा ओला खडू आधी लिहितो तेव्हा तो आपल्याला पुसट पुसट दिसतो, पण जसजसा तो सुकेल तसतसा त्याचा पांढरा रंग अधिक गडद होतो. त्याचप्रमाणे ही जी रेषा आहे पुढे सुकल्यावरती ती कशी दिसायची, लाल जर्द म्हणजे अगदी लालसर रंगाची लाल लाल अशी दिसायची. आणि आणखीन सुरसुरी यायची म्हणजे ते लाल रंग पाहिल्यावर त्या सुरसुरी म्हणजे उत्साह, आणखीन त्यांना उत्साह यायचा. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाहीत. आत्ताच आपण पाहिले की हे ऊन कोणतं होतं तर वैशाख महिन्याचं होतं आणि त्यामुळे तो खडक जो आहे तो कसा होता तर तापलेला होता. त्यामुळे आणि ते चित्र काढण्यामध्ये इतके मग्न होते की त्यांना त्यांच्या गुडघ्याची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाहीत की त्यांच्या गुडघ्याची साल्ट गेलेली आहेत. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत पण ते आणणार कोठून. हळूहळू त्यांनी काय केलं तर जे उभे खडक आहेत त्यावर सुद्धा चित्र काढायला सुरुवात केली. पण आता चित्र तर काढायला सुरुवात केली, चित्र तर त्यांना छान यायला लागली, पण आता त्याच्यात रंग कोठून भरणार. आता हा पण त्यांच्या पुढे प्रश्न पडला की आता रंग आपण त्याच्यामध्ये कोठून भरणार आहोत. बघू आता त्यांनी रंग कोठून आणलेला आहे. आता ही वेगवेगळी फुले आहेत बघा, काटेसावर. त्या काटेसावर या फुलांचा आणि रंगांचा कसा संबंध असेल बघा बरं, विचार करून जमतंय का. काय विचार केला असेल तुम्ही की काटेसावर हे जे एक फूल आहे त्या फुलाने कसा काय रंग तयार होत असेल. बघायचं का आता आपण परत की त्या फुलामुळे कसा रंग तयार होतोय. बघा लेखक काय म्हणत आहेत. त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते, तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो. बघा किती वेगवेगळ्या युक्त्या त्यांना सुचलेल्या आहेत आणि त्यांनी त्याचा वापर कसा केलेला आहे. त्या दिवसामध्ये काटेसावर फुलते, काटेसावराची फुलं आत्ताच आपण पाहिली की फुलते, तिच्या फुलातले पराग. आता फुलामध्ये परागकण असतात हे आपल्याला माहिती आहे, आपण हे सायन्समध्ये पाहिलेलंच आहे की प्रत्येक फुलामध्ये काय असतात, पराग असतात. तर हे जे पराग आहे, पराग म्हणजेच पोलन, हे जे पराग आहे ते पाण्यात चुरगळले की त्याचा कोणता रंग तयार होतो, जांभळा रंग तयार होतो. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. शेंदरी ही एक वनस्पती आहे आणि ही जी एक प्रकारची वनस्पती आहे त्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया, बोंड आपण कापसाचं पण बोंड असतं बघा, तशा सेंद्रिय वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. कोणता रंग देतात, भगवा. काही पानांचा हिरवा केला. आता काही पानांचा रंग हिरवा, त्याच्यानंतर काटेसावरच्या फुलामध्ये जे पराग होते ते पराग पाण्यात चुरगाळले की त्याचा जांभळा रंग आणि चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बघा किती रंग त्याने मिळवले. पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा, शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग, पानांचा हिरवा म्हणजे जांभळा भगवा हिरवा, चुन्यांचा पांढरा, कुंकवांचा लाल आणि दगडांचा पिवळा, असे विविध रंग त्यांनी काय केले आहे, जमा केले आहेत. बांबूंची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं. आता काय केलं बघा त्यांनी, आता ते रंग देण्यासाठी तरी काहीतरी साधन हवं ना. मग त्यांनी काय केलं तर बांबूंची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं. पुढचं टोक काय केलेलं आहे, त्याचं ठेचलेलं आहे आणि
त्याचा काय तयार केलेला आहे, त्यांनी ब्रश तयार केलेला आहे. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. आता ब्रश बघा, आपल्याला लागतो ब्रश, प्रत्येक वेळेस आपण चित्र काढताना म्हणतो नाही ब्रश खराब झालाय, हे झालंय. आता लेखकाला पाहायचं ब्रश सुद्धा नव्हता. मग त्यांनी कशाचा ब्रश तयार केला, तर बांबूची कोवळी काडी याचा त्यांनी काय केलेला आहे, ब्रश तयार केलेला आहे. तहानभूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. तहानभूक हरपणं म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसरून त्यांनी काय केलेलं आहे, दगडावरची चित्र रंगवत बसलेले आहेत. लेखक आणि लेखकाचे मित्र जे आहेत हे दोघंही कशाचाही न विचार करता चित्र रंगवत बसायचे. नजर जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र, म्हणजे त्यांची नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी व्हायला लागायची आणि आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. आता आपल्याला सर्वांना माहिती की उन्हाळ्यानंतर काय असतो, पावसाळा असतो. आता पावसाळा आला की नदी काय असायची, पूर्ण भरून, संपूर्णपणे भरून पुन्हा व्हायला लागायची आणि त्यांची जी चित्र आहेत, लेखकांनी काढलेली जी चित्र आहेत ती चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. कारण हे जे सगळे दगड आहेत, जे उन्हामुळे दिसायला लागलेले असतात, गुळगुळीत झालेले दगड, ते पुन्हा एकदा पाण्याच्या प्रवाहात झाकले जायचे. त्यामुळे त्यांची चित्र दिसेनाशी व्हायची. आता पुढे पाहू आपण लेखक काय म्हणत आहेत ते. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परीनं आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधन नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. बघा किती छान लेखकाने इथं आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही सांगितलेलं आहे ते त्यांचं काय आहे, व्यक्तिगत एक उदाहरण आहे की त्यांनी कशा प्रकारे या निसर्गामध्ये या असलेल्या गोष्टींचा वापर केलेला आहे. यावरून लेखक म्हणतात की निसर्ग किती परीनं आपल्याला देत असतो. परीनं म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला देत असतो. खूप साऱ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देत असतो आणि ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की बरीचशी मुलं म्हणतात की आमच्याकडे हे नाहीये, आमच्याकडे ते नाहीये. पण जर साधनं नाहीयेत असं म्हणत जर अडून बसण्यापेक्षा आपण जर ते शोधण्याचा मार्ग निवडला तर आपण त्याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी नवनवीन आपल्याला सुचतच राहील ना, बरोबर ना. जर आपण शोधलं, शोधा म्हणजेच सापडेल, हा सुविचार, हे वाक्य आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आपण काय करतो तर शोधतच नाही. त्यामुळे आपल्याला काय होतं की ते सापडत नाही. पण साधनं नाहीत. आता मला काही गोष्टी करायच्यात पण करण्यासाठी माझ्याकडे नाहीच आहे काय, मग मी का करू, हे जर आपण या गोष्टीवरून जर आपण अडून राहिलो तर आयुष्यात आपण कधीच पुढे जाणार नाही. तर जर काही नाहीये तर त्यापेक्षा अडून बसण्यापेक्षा आपली जर इच्छा तीव्र असेल तर साधनाशिवाय साधना करता येते. म्हणजेच आपल्याला काही नसलं तरीही आपण काय करू शकतो, अनेक गोष्टी शोधू शकतो आणि नवीन काहीतरी निर्माण करू शकतो. आता पुढे पाहूया लेखक काय म्हणत आहे. इथे पहा एक कोणतं चित्र आहे. काही जी मुलं आहेत ती काय बनवत आहेत तर मूर्ती, टॉय, आपण काय म्हणतो क्ले आर्ट आहे हा. म्हणजेच क्ले आर्ट म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, वस्तू क्लेपासून बनवतो. आता क्ले आर्ट आणि या धड्याचा काय संबंध आहे बघायचा का आपण. आता बघा काय म्हणतात ते लेखक. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजेच खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. तोवर काय करायचं, त्यातून आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या
बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळाने त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. हिरमोड व्हायचा. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आले की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्ती दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. बघा आता लेखक काय म्हणत आहेत की जेव्हा नदीला पाणी जास्ती झालं, पाऊस पडायला लागला की त्यांचा जो कॅनव्हास आहे तो त्यांना दिसायचाच नाही. सगळी चित्र त्यांची काय व्हायची, नदीमध्ये जायची. पण ज्या वेळेस पाऊस कमी व्हायचा आणि नदी वाहत असायची, पण त्यांचा कॅनव्हास जो आहे तो खडक जो आहे तो मोकळा, म्हणजेच खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. म्हणजे बरेचशा दिवसांनी त्यांना तो खडक पुन्हा चित्र काढण्यासाठी मिळायचा. मग तोपर्यंत काय करायचं? आता चित्र काढायला त्यांना वेळ आहे, पण चित्र कधीपर्यंत काढू शकतात? जोपर्यंत नदीला पाणी नाही तोपर्यंत. एकदा का नदीला पाणी आलं की त्यांची चित्र काढायची बंद. ती कुठपर्यंत? तर जोपर्यंत नदीला पाणी आहे, जोपर्यंत त्यांची जी गुळगुळीत दगड आहेत ते काय होत नाहीत, त्यांचे गुळगुळीत दगड त्यांना दिसत नाहीत, तोपर्यंत चित्र काढायची काय असायची, बंद असायची. मग आता काय करायचं? आता जो वेळ आहे त्या वेळामध्ये काय करायचं हा प्रश्न लेखकाला आणि त्यांच्या मित्रांना सुद्धा पडला. मग त्यातून त्यांना मातीचा नाद लागला. आता ते लाल भडक मऊशार माती हाताला कशी लोण्यासारखी, लोणी कसं असतं, एकदम मऊ मऊ असतं. मग ती अशी मऊ मऊ लोण्यासारखी जी माती आहे त्या मातीची कायम मूर्ती कराव्यात असं ठरवलं लेखकांनी. पण हा मातीचा खेळी लपून छपून करावा लागायचा. का लपून छपून करावा लागायचा? कारण त्यांच्या आईवडिलांना ही गोष्ट मान्य नव्हती. मूर्ती कराव्यात असं ठरलं, पण मातीच्या खेळ ही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळ. मंदिर म्हणजेच टेम्पल. मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. गोठ्याच्या मागच्या बाजूला, मंदिराच्या जवळ, बकुळीच्या झाडाखाली त्यांचा उद्योग चालायचा. कारण कोणीही न पाहत असताना ते मूर्ती आणि चित्र काढत असत, मूर्ती बनवत असत. कारण त्यांना त्यावेळेस भीती होती की त्यांच्या आईवडिलांनी जर पाहिलं तर काय होणार आहे, त्यांना या गोष्टीमुळे त्यांचे आईवडील रागावतील, चिडतील. यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लेखकाला लपून छपून कराव्या लागायच्या. पण मूर्ती करून वाळत ठेवली की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. आता साहजिक आहे, ती माती धरण्यासाठी काहीच नसायचं. त्यामुळे मूर्ती जर केली आणि वाळत जर ठेवली तर काही काळाने त्या मूर्तीचं काय व्हायचं, तडे जायचे आणि त्या ढासळायच्या, हिरमोड व्हायच्या. मग हिरमोड होणे म्हणजेच नाराज होणे, नाराज व्हायचे. लेखक हे नाराज व्हायचे. मग आता त्यावरती काहीतरी उपाय शोधावाच लागायचा. मग काय उपाय शोधायचा? तर विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. बघा त्यांनी आता काय मार्ग शोधला की गाईचं शेण कसं ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावर सुद्धा राहतं, त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. काय म्हणतात लेखक इथे की शेण त्यांनी काय केलेलं आहे, मातीत मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. म्हणजे काही दिवस मूर्ती आता टिकायला लागल्या, पण तरीही जास्ती दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायचे. म्हणजेच काही दिवस झाले की पुन्हा टिकत जरी असले तरी काही दिवसांनी काय व्हायचं, त्यांच्या ढलप्या म्हणजेच तुकडा, स्मॉल पार्ट ऑफ वूड असं हळूहळू पडायचं. मग आता काय करायचं, म्हणजे असे दिवस झाले की बारीक बारीक तडे जाऊन त्याचे छोटे छोटे तुकडे पडायचे. पुन्हा लेखकाने विचार सुरू केला की आता आपण काय करायचं. बघा लेखक इथे काय म्हणतात की काय करायचं आता.
च्या गावात आठवडे बाजार भरायचा. माधू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नादरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. आता बघा इथं लेखक काय म्हणत आहेत की त्यांच्या गावामध्ये आठवडे बाजार आठवड्यातून जो एकदा भरतो त्याला आठवडे बाजार असे म्हणतात. आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही गावाकडे आठवडे बाजार भरतो. या आठवडे बाजारमध्ये महादू आयते कपडे विकायला यायचा. आयते कपडे आपल्याला माहिती आहे की जे शिवलेलेच विकत मिळतात त्यांना आयते कपडे म्हणतात. आणि ते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नादरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. आता घोड्यावर लादून माल आणल्यावरती त्या घोड्याला बांधण्यासाठी जी नादरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची त्या झाडाच्या मुळाला घोडा बांधून ठेवायचा. आणि तो घोडा माधू झाडाच्या मुळाला बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. घोड्याची लीद म्हणजे घोड्याचं शेण बरं का. आणि ही जी लीद आहे त्या लीदमध्ये घोड्याच्या शेणामध्ये बरेच धागे होते. आता धागे होते हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. मग लेखकाला असं वाटलं की हे जे धागे आहेत हेच धागे माती धरून ठेवतील असं त्यांना वाटलं. आणि असा विचार करून तो प्रयोग लेखकाने आणि त्यांच्या मित्रांनी करून पाहिला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. लेखकाला अतिशय आनंद झाला कारण त्यांच्या मूर्तींना तडे जात नव्हते आणि तो आनंद त्यांना शब्दात सांगता येत नव्हता. पुढे पाहू लेखक काय म्हणत आहेत. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना पण तो एक शोध होता. बघा लेखक काय म्हणत आहेत की माध्यमिक शाळेत आपण सर्वजण सायन्समध्ये आर्किमिडीज या शास्त्रज्ञांना ओळखतो. या शास्त्रज्ञांना जे पाहिजे होतं ते तत्त्व ते साध्या वाटणाऱ्या गोष्टीत देखील शोधायचे. आणि ते जेव्हा त्यांना सापडलं त्यावेळेस ते सापडल्यावर ते न्हाणीघरातून युरेका करत धावत सुटले. न्हाणीघर म्हणजेच बाथरूम. तेव्हा लेखकाच्या लक्षात आलं की आपल्यालासुद्धा तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना पण तो एक शोध होता. बघा इथं लेखक काय म्हणत आहेत की त्यांना तेवढाच आनंद झाला जेवढा त्यावेळेस आर्किमिडीज या शास्त्रज्ञांना झाला होता. कारण तो त्यांच्यापुरता का होईना पण एक शोध होता. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेलं राहील. लेखक इथे काय म्हणत आहेत बघा. मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. आर्किमिडीज दडलेला आहे म्हणजेच काय रे. कारण प्रत्येक मुलामध्ये युनिक अशी एक वेगळी क्वालिटी असते आणि ती क्वालिटी प्रत्येकाने आपल्यातून शोधावी लागते. शोधा म्हणजेच सापडेल. कारण प्रत्येकजण जर पालकांनी सांगितलं नाही तू सायन्सकडे जा, नाही मग तू हेच का घेतोय तेच का घेतोय, हे पालकांनी सांगण्यापेक्षा ना मुलांची आवड कशामध्ये आहे
ते आपण शोधलं म्हणजे सापडेल. कारण जर एखाद्या मुलाची आवड क्रिकेटमध्ये असेल आणि त्याला जर आपण म्हटलं की नाही, तो डॉक्टरच झाला पाहिजे, तर त्या मुलाचा आनंद तो त्याच्यात नाही आहे. पण आपण जर त्याला जबरदस्ती केली तरी तो मुलगा त्या क्षेत्रामध्ये पुढे जाणार नाही. मग त्यापेक्षा जर त्या मुलाची आवड कशात आहे हे पालकांनी शोधलं तर नक्कीच यामुळे आपला देशसुद्धा पुढे जाईल आणि आपण प्रत्येकजण पुढे जाऊ. कारण प्रत्येक मुलामध्ये जी युनिक क्वालिटी असते ती शोधणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच मुलांना 10वीलासुद्धा आल्यावरती समजत नाही की त्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. कारण त्याने ते शोधलेलंच नाही आहे की त्याला काय बनायचं आहे. त्यांनी त्याच्यातली ती क्वालिटी शोधलेलीच नाही आहे. का शोधली नाही आहे? कारण त्याला कुणी तसं प्रोत्साहन दिलेलं नाही आहे की माझ्यामध्ये काय आहे, काय वेगळं आहे की जे मी शोधलं म्हणजे मला सापडेल. हे शोधण्यासाठी प्रत्येक पालकाने जर मुलांना मदत केली आणि जर मुलांनीसुद्धा स्वतःच्या अनुभवातून शोधलं की मला काय आवडतं आहे. जर मला चित्र काढायला आवडतात आहे तर मग मी त्याच्यातच का नाही पुढे करिअर करायचे. बरोबर आहे ना? म्हणजेच जर आपण शोधत गेलो तर नक्कीच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सापडतील आणि आपल्यामध्ये काय आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याला योग्य असे वळण लागेल हे आपण नक्कीच शोधलं पाहिजे. शोधाल ना तुम्ही? नक्कीच ना? तर या धड्याखालचे काही शब्दार्थ आपण पाहूयात. आपसूक म्हणजे आपोआप, दुथडी भरून वाहणे म्हणजेच ओसंडून वाहणे, तहान भूक हरपणे म्हणजेच कामात मग्न होणे, गडप म्हणजे गायब, हिरमोड होणे म्हणजे नाराज होणे, नादृक म्हणजे पिंपरण आणि पिंपळ वर्गीय झाड. तर पुढच्या तासाला आपण पाहू मराठीमध्ये व्याकरण म्हणजे व्याकरणाचं किती महत्त्व आहे. त्या व्याकरणातीलच काही भाग आपण पुढच्या तासाला अभ्यास करणार आहोत. थँक्यू.